राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे। सांगोला येथे झालेल्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता जोरदार टीका केली। त्यांनी आपल्या भाषणात म्हटलं, चेहरा भोळा पण भानगडी सोळा। साधा भोळा चेहरा पाहून मी अनेक वर्ष फसलो। शिंदे यांनी यावेळी शिवसेनेचे नेते शहाजी बापू पाटील यांचेही कौतुक केले। शहाजी बापू लढवय्या आहेत, अन्याय पाहिला की सत्तेला लाथ मारतात, मदतीसाठी धाव घेतात, हाच खरा शिवसैनिक। बापू संकटात साथ देणारे, विनोदी स्वभावाचे आणि काम पूर्ण केल्याशिवाय न थांबणारे कार्यकर्ते आहेत। गुवाहाटीतील त्यांच्या मुक्कामाची आठवण सांगताना शिंदे म्हणाले, मोठं ऑपरेशन चालू होतं, सगळे तणावात होते, पण बापू गमती जमती करत असत। बापूंमुळे गुवाहाटीचा पर्यटन व्यवसायही फुलला। राजकारणाबाबत बोलताना शिंदे म्हणाले, राजकारण निवडणुकीपुरती असावं, निवडणूक संपली की आपलं काम सुरू व्हावं, म्हणूनच मी शाखा प्रमुख ते मुख्यमंत्री झालो। माझ्या दारात कोणी रिकाम्या हाताने परत जाऊ नये हीच प्रार्थना। पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक करत ते म्हणाले, मोदींनी देशाची विकास यात्रा सुरू केली, आज देशाचा डंका जगभरात वाजतोय, आपल्याला अभिमान वाटतो की आपण अशा नेतृत्वात काम करतोय। शेवटी शिंदे यांनी पुन्हा एकदा नाव न घेता उद्धव ठाकरेंवर टोला लगावला। आमची माणसं साधी आहेत, काही जुगाड नाहीत, पण काही लोक दिसायला भोळे असतात आणि कामात मात्र भानगडी असतात। चेहऱ्यावर जाऊ नका, मी गेलो आणि फसलो।